नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ही माझ्या चर्चेची सुरुवात नाहीये. मात्र उद्धव ठाकरे दरवेळेला आपल्या भाषणाची सुरुवात याच वाक्याने करतात आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचा धुरळा उडवून देतात. पण काल शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली आणि त्यांनी हिंदू बांधवांच्या ऐवजी देशभक्त बांधवांनो असा उल्लेख करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. व्यासपीठ होतं इंडिया आघाडीचं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातली बदललेली सुरुवात अनेकांच्या लक्षात आली, पण विरोधकांनी यावरूनच त्यांच्यावर आता टीकेचे बाण डागायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी बोचरी टीका भाजप आणि मनसेकडनं होतीये. तर प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंच्या भाषणात हिंदू बांधवांनोची जागा देशभक्तांनो या शब्दानं का घेतली? इंडिया आघाडीला उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व चालत नाहीये का? इंडिया आघाडीसाठी उद्धव ठाकरेंनी आपली वाट वाकडी केली आहे का? दुसरी गोष्ट की हिंदू बांधवांनो ऐवजी देशभक्तांनो असं म्हटलं तर बिघडलं काय? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं या एका शब्दावरनं निष्कर्ष काढणं योग्य आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे या चर्चेत सहभागी होत आहेत. आपण चर्चेकडे वळणारच आहोत, मात्र तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांची भाषा कालच्या भाषणावर, कालच्या व्यासपीठावर बदलल्यासारखी का वाटली? यापूर्वीच्या भाषणात ते काय म्हणायचं, आपण हा फरक थोडासा समजावून घेणार आहे. त्यांचीच ही भाषणाची एक छोटेसे क्षणचित्र बघूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मार्गदर्शन करेल. माननीय खरगे साहेब, पवार साहेब, राहुलजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि भाषणाच्या भाषेतला हाच बदल सगळ्यांनी टिपला खरं तर. मात्र भाजपने यावरनं आता टीकेचे बाण सोडले. बघूया भाजपचे नेते काय म्हणतात. जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो, भगिनींनो, काल हे वाक्य गाळलं होतं, ते बदललं होतं. मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं? कारण काय? ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता? त्याला हिरवी झालर होती का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टॅलिनसोबत मांडीला मांडी लावून बसले. ज्या उदयनिधी स्टॅलिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली, ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं म्हणून या टीकेमुळे थांबलेली नाहीत. आज ते हिंगोली दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या 5 सभा या दौऱ्यामध्ये होणार आहेत आणि त्यातल्याच एका सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे. पण ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय? तुमच्या मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात? आम्ही देशभक्त आहोत, आम्ही मोदी भक्त नाही, हे आम्ही उघडपणाने सांगतो. आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही. लाज त्यांना वाटली पाहिजे कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतलाय. आणि चर्चेकडे वळणार आहोत. मी सुरुवातीला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णीजी, उद्धव ठाकरेंची आत्ताची लेटेस्ट प्रतिक्रिया तुम्ही बघितली असेल हिंगोलीमधली. देशभक्त या शब्दावरती तुम्ही आक्षेप घेतलेला आहे असं ते म्हणतात. कोणीही आक्षेप घेतलेला नाहीये. उद्धव ठाकरेंना असं झालेलं आहे
पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीच्या पुण्या नेत्याच्या भाषणामध्ये तमाम हिंदू बांधवांना कधी ऐकलंय का तुम्ही? कधीच नाही ऐकलेलं. हिंदुत्ववादी आम्ही पण आहोत. आम्ही कधी म्हणत नाही माझ्या माय भगिनींनो तमाम हिंदू बांधवांनो जमलेल्या. हे कोण कोण म्हणत होतं? कोणाची ओळख आहे ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ओळख आहे. आणि मी देखील बाळासाहेबांसारखाच आहे असा आव आणत उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत स्वतःचं हिंदुत्व दर्शवण्यासाठी प्रत्येक भाषणाची सुरुवात ही हिंदू जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो अशी केलेली आहे. मग जर तुम्ही आतापर्यंत ते जर करत आलात तर काल राहुल गांधींच्या समोर त्यांना साहेब म्हणत, खरगेंना साहेब म्हणत, त्यांचे जे नवे साहेब आहेत, त्यांचे जे नवे मालक आहेत, त्यांच्या समोर पूर्णिसात करत त्यांनी काल जाणीवपूर्वक हिंदू शब्द गाळला, जाणीवपूर्वक गाळला. आणि कालच देशभक्ती आठवली का? इतक्या वर्षामध्ये देशभक्तीने आठवली? तुम्हाला 15 ऑगस्टला कधी देशभक्तीने आठवली? 26 जानेवारीला मुख्यमंत्री असताना तुम्ही देशभक्त नाही म्हटलं कधी कोणाला? तुम्ही संवैधानिक पदावर असताना कधी म्हटलं नाही? तेव्हाही तुमच्यातला हिंदुत्ववाद आणि शिवसेना प्रमुखांचा तो सगळा तुमच्यामध्ये ते नाही आहे जे माननीय हिंदुत्व सम्राटांमध्ये जे होतं ते. पण तो आव तर तुम्ही आतापर्यंत आणलेला होता. मग काल काल का बरं वाघाची शेळी झाली? का बरं वाघाची बकरी झाली? काल शेपूट आतमध्ये घातलं? राहुल गांधीच्या समोर, खरगेंच्या समोर आणि जे काही तिथे जमलेले सगळे लोक होते, कोणती आघाडी आहे त्या आघाडीचे, त्यांच्या समोर जाणीवपूर्वक हिंदू शब्दाचा उच्चारण न करणं मोदी भक्तांना कशाला नावं ठेवता? अरे आम्ही पहिल्यापासून भारत माता की जय म्हणणारे लोक आहोत, ते म्हणतो काय आम्ही? आणि आम्ही असं तुमच्यासारखा उष्ण अवसर आणून कधीच हिंदू वगैरे कधीच म्हटलेलं नाही आहे. आम्ही नाही म्हटलेलं, तुम्हीच म्हणत होता. मग तुम्ही का सोडता? तुम्ही सोडलं काल. आणि तिथे जर होतात तर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर तुमची सभा चालू होती, तिथे 2 गोष्टी सांगायला पाहिजे होत्या त्यांना की याच्या पुढे आमच्यासोबत जर राहायचं असेल तर सावरकरांविषयी काही बोलता येणार नाही म्हणून. त्याच्यामुळे हिंदुत्व त्यांनी सोडला हे क्रमाक्रमाने दिसत आहे. अनेक उदाहरणं आहेत, त्या सगळ्या उदाहरणांची चर्चा आपल्याला करता येईल. काल त्याचा कळस झाला राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या समोर झुकण्यासाठी, त्यांचा अनुनय करण्यासाठी म्हणून त्यांनी काल हिंदूंच्या ऐवजी देशभक्त शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. जयेश वाणी, राहुल गांधींसमोर झुकण्यासाठी हिंदू बांधवांची जागा देशभक्तांनी घेतलेली आहे, थेट आरोप आहे तुमच्यावर. माझा आवाज येतोय नम्रता मॅडम? बोला. माझी छोटी आपल्याला विनंती आहे की एखाद्या पक्षाचा प्रवक्ता बोलवताना त्याला किमान मिनिमम असं दोन्ही मराठी इंग्रजी शब्द वापरतो, ज्ञान असू द्या, माहिती असू द्या, म्हणजे असे घोळ होणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिल्यांदा इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य सुद्धा ना आशिष शेलार साहेबांना धड बोलता आलं नाही ना, यांच्या प्रवक्त्यांना बोलता आलं आणि हे टीका करतायत. ज्यांना धड माहित नाही की काय बोलले आणि काय बोलायला पाहिजे, हे ज्यांना फरक माहित नाही ते टीका करतायत. 1. क्रमांक 2, हे जे शब्द आहे इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्धव साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांच्या मृत्यूपर्यंत हे वाक्य कधीही वापरलं नाही. माझं एकही म्हणणं खोटं निघालं तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मी पत्रकार म्हणून शेकडो सभा कव्हर केलेल्या आहेत, वंदनीय बाळासाहेबांच्याही आणि उद्धव साहेबांच्याही. त्यामुळे मी हे दाव्याने सांगू शकतो की वंदनीय बाळासाहेबांच्या देहांतापर्यंत उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात केली तेव्हा कधीही तो शब्द वापरला नाही, कारण की ते बाळासाहेब वापरायचे. ऐकून घ्या पूर्ण नम्रता मॅडम प्लीज. नंबर 2. नंबर 3, इतर वेळेस अनेकदा उद्धव साहेबांनी इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमचं व्यासपीठ कसं आहे याला म्हणतात व्यासपीठाच्या संदर्भात नॉलेज असणं, त्याच्या संदर्भातली माहिती असणं आणि आपल्याला नेमकं कुणाला ऍड्रेस करायचंय हे चांगल्या वक्त्याचं लक्षण आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये शेवटचे चांगले वक्ते अटल बिहारी वाजपेयी होते, नंतर सगळे फेकूछाप आलेत. त्यामुळे ह्यांना सभाज्ञान काय असतं, सभाशास्त्र काय असतं याची थोडीही माहिती नाही. ती माहिती त्यांनी करून घ्यायला पाहिजे. क्रमांक 3 झाला. 4, सावरकरांवरती बोललेत. अहो, सावरकरांना आमची मागणी आहे की सावरकरांना भारतरत्न द्या. भारतीय जनता पार्टीने सावरकरांना अजूनपर्यंत भारतरत्न का दिला नाही? तुम्ही 303 आहात, तुम्ही बहुमतात आहात, राज्यसभेतही बहुमतात आहात. तुम्हाला वित्त विधेयक आणून इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करायचे तुम्हाला परवाने घेता येतात, मात्र सावरकरांच्या वेळेस तुम्हाला तुमचं बहुमत वापरता येत नाही. ही तुमची वृत्ती आहे. क्रमांक 4 झालं. क्रमांक 5, संविधानिक पदावरती असताना उद्धव ठाकरेंनी हे वाक्य वापरलं नाही. अगदी बरोबर आहे. हे वाक्य मोदींनी तरी वापरलंय का? कधी विचारा बरं मोदींना. हे वाक्य कधी अमित शहानी वापरलंय का? विचारा.
संविधानिक पदावरती बसलेल्या माणसाने हे वाक्य वापरू नये, कारण की संविधानिक पदावरती बसताना त्या माणसाने संविधानाची शपथ घेतली असते की मी कुठल्याही धर्माचा, जातीचा, रंगाचा, लिंगाच्या कुठलाही भेदभाव न करता, अनुनय न करता मी सर्वांशी समानतेने वागेल. मग मुख्यमंत्र्याला ना हिंदू धर्म आहे, ना हिंदू जात आहे, ना अजून काही आहे, म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं असं होतं का? मग माझा प्रश्न क्रमांक 6 की हे सांगतात, आता बावनकुळे साहेब म्हणतात लाचारी. अहो, म्हणजे मला या विषयावरती बोलायचं यासाठी नाही, कारण की ह्यांना साधं तिकीट सुद्धा दिलं नाही आणि मग ह्यांनी कुठल्या नेत्याची लाचारी केली आणि प्रदेशाध्यक्ष पद मिळवलं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं. मेहबूबा मुफ्ती बरोबर बसताना कुठली लाचारी होती जम्मू काश्मीर मधली? अजित पवारांबरोबर आत्ता युती करताना कुठली राजकीय लाचारी होती? एनडीए मध्ये नितीश कुमार ज्यांनी डीएनए काढला नरेंद्र मोदींचा, अहो तुमचा डीएनए ज्यांनी काढला त्याच्याबरोबर तुम्ही सत्तेत बसता, कुणाची लाचारी काढताय? तुमच्या एवढे लाचार माणसं, भारतीय जनता पार्टी एवढी लाचार माणसं भारतीय राजकारणात कधी घडली नाही. आणि चार ह्याच्यातलं उदाहरण, मुस्लिम लीग बरोबर जनसंघानी, म्हणजे हे ज्यांना पितृ मानतात, पितृसंस्था मानतात, त्या पितृसंस्थेनी मुस्लिम लीग बरोबर पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करून मंत्रिपद उभवली होती की नव्हती? ते जाऊ द्या. अहो, हर्षू अडवाणींपासून अनेक लोक पुलोदच्या सरकारमध्ये, पुलोदच्या सरकारमध्ये, इथेच महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले होते की नाही शरद पवारांबरोबर? कुठल्या लाचारी कुणी बोलावं? थांबा, हे झालं माझं खंडन. माझं मंडन अगदी अर्ध्या मिनिटात संपवतो. मंडन फक्त एवढंच आहे, मुंह में राम आणि बगल में छुरी असणाऱ्या माणसांनी किमान इतरांनी काय शब्द वापरावे? आजपर्यंत एका तरी शब्दावरती भारतीय जनता पार्टी कायम राहिली का? हा माझा प्रश्न आहे. आशिष शेलारांनी पहिल्यांदा हे उत्तर द्यावं की ते आशिष शेलार आहेत की आशिष कुरेशी आहेत. दोन्ही वाक्य माझी नाहीत, दोन्ही वाक्य आशिष शेलारांची आहे. त्यांनी हे सांगावं, 2 कोटी नोकऱ्या दिल्यात की नाही? शेतकऱ्यांच्या पूर्ण मालाला भाव डबल झाला की नाही झाला? त्याच्यावरती बोला ना. आम्ही हिंदू आहोत, हिंदू होतो, हिंदूच राहूत. वेगळं हिंदुत्व नव्हतं ना भारतीय जनता पार्टी सारखं. मॅडम अगदी 15 सेकंड शेवटचे. भारतीय जनता पार्टी तो पक्ष आहे ज्यांनी लोकांचे पैसे जमा केले, लोकांच्या विटा जमा केल्या, राम मंदिर बांधलं आणि लोकांच्या साधन संपत्तीवरती स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. हे इतके बेगडी आहेत, हे नुसते लाचार नाही आहेत, हे लाचार आणि बेगडी सुद्धा आहेत. मुद्दा लक्षात आला. बोईटे सर, निवडणुकीचं वारं आहे, त्यामुळे छोटीशी ठिणगी वणवा पेटवणार आहे हे आगामी काळात आपल्याला माहिती आहे. पण कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचं बदललेलं वक्तव्य हे आपल्यालाच काय शिवसैनिकांना सुद्धा लक्षात येत असेल. त्या हिंदू बांधवांच्या जागी देशभक्तांनो आलेलं आहे. मी आक्षेप घेत नाहीये त्याच्यावरती, किंवा मला आक्षेप घेणं ही माझी जागाही नाहीये. उद्धव ठाकरेंची बदललेली भाषा हे कशाचं प्रतीक म्हणायचं? स्पष्ट आहे, शिवसेनेचे बदललेले मित्र आणि शिवसेनेची बदललेली भूमिका, आणि त्यातही टार्गेट ऑडियन्स जसा आपला असतो ना, एक टार्गेट ग्रुप TG, आपण न्यूज चॅनलसाठी शब्द वापरतो की TG काय आहे, तसा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा टार्गेट ग्रुप किंवा टार्गेट वोटर्स म्हणूया, तो आता बदलताना दिसतोय. 2019 नंतर मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं कारभार केला, त्यातही त्यांनी जी भूमिका घेतलेली, जेव्हा भाजपामुळे त्यांच्यातला एक गट फुटतो, त्यांची सत्ता जाते, त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागतं, यानंतर जो एक मोठा वर्ग त्यांच्याकडे आला, जो कधीही शिवसेनेकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हता, तो म्हणजे मुसलमान मतदारांचा. नाकारून चालणार नाही, उगाच ताकाल जायचं आणि भांडं लपवायचं असं कशाला. जे आहे ते सरळस्पष्ट बोललेलं बरं आहे. त्या वर्गाकडे पाहत, तसंच इतर आंबेडकरी चळवळीतील एक मोठा वर्गसुद्धा शिवसेनेकडे आला, ठाकरेंच्या शिवसेनेकडे आला. त्यामुळे स्वाभाविकच TG बदलला, टार्गेट वोटर बदलला आहे. तर ठाकरेंच्या भाषेत काहीसा बदल, आणि त्यातही कालची सभा जरी शिवतीर्थावरील असली तरीसुद्धा ती इंडिया आघाडीची सभा होती. आपले इनपुट एडिटर विठोबा सावंत यांनी आज खूप इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की यातली इनसाइड स्टोरी काय आहे. त्यांचं म्हणणं, हो केवळ ठाकरेंनी संबोधन करणं बदललं का? नाही, इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी मिळून आदल्या रात्री बैठकीत ठरवलं असावं की त्यानुसार काय घडलं. एक लक्षात घ्या, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीस्थळावर जाऊन राहुल गांधींसह सर्वच पक्षीय नेत्यांनी तिकडे वंदना दिली, अभिवादन केलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अभिवादन करताना सर्व पक्षीय नेते होते. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या मुद्द्यावर शिवसेना प्रखरतेने भूमिका मांडते आणि दरवेळी काँग्रेस काहीतरी वावगं बोलते स्वातंत्र्यवीरांबद्दल, त्यामुळे भाजपा आणि इतर पक्ष
ठाकरेंच्या शिवसेनेवर तुटून पडतात, कालच्या महामेळाव्यात त्या तसं काही बोललं गेल्याचं मला तरी आढळलेलं नाही. त्यामुळे एक प्रकारची ही तडजोड होती, आघाडीतली अपरिहार्यता होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एक मुद्दा आणखी, राजकारणात कशाला कुणी दुसऱ्यांकडे बोट दाखवावं असा प्रश्न पडतो. झालेलं कसं आहे एक लक्षात घ्या ना, भाजपासुद्धा गांधीवादी समाजवादापासून कडवट हिंदुत्ववादापर्यंत आली. 2019च्या निवडणुकीतली भाजपा आणि आता 2024च्या निवडणुकीतली भाजपा लक्षात घ्या ना, कुठे गेल्या होत्या भोपाळच्या खासदार उमा भारती, तसंच परवेश शर्मा दिल्लीचे खासदार, का तिकीटं कापली गेली असतील यांची. भाजपाला सुद्धा कडवट मुस्लिम विरोधी चेहरे आता नकोसे वाटतात आहे, हेही वास्तव आणि यात काही गैर नाहीये. नम्रता, शिवराय कुलकर्णी यांनी जयेश वाणीला ठोकणं आणि जयेश वाणींनी प्रतिहल्ला चढवणं शिवराय कुलकर्णींवर हे त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या भूमिकेतून योग्यच मानावं लागेल. बर, शिवराय कुलकर्णीजी, तुमच्यावरती जयेश वाणींनी थेट आरोप केला की बेगडी हिंदुत्व तुमचंच आहे आणि लाचारी जे तुम्ही उद्धव ठाकरेंना विशेषण लावलेलं आहे ती लाचारी भाजपने किती वेळा केली, त्यांनी मुद्दे दिलेले होते कुठे कुठे हे केलेली होती आणि त्यांनी थेट आरोप तुमच्यावरती केला की लाचार तुम्हीच आहात, म्हणजे भाजप आहे. असं आहे की जनाब उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलवली तर त्या जनाबांना साजेस नसून जयेश वाणी महाविद्यालयात वादविवादाप्रमाणे याच्यात बोलतात. ते म्हणतात मोदींनी कधी असं म्हटलं का? मोदींनी कधी तमाम जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंना, मला येत नाही ते काय वाक्य आहे ते, मला काही म्हणायचं नाही भाषणामध्ये, त्यामुळे मी ते पाठ करण्याचं काही कारण नाही. मी कधी ते उच्चारणार नाही आहे ना, आम्ही उच्चारणार नाही. तुम्हाला म्हणता आले नाही, आम्हाला म्हणता आम्ही काही परीक्षेला थोडी बसलाय. तुम्हीच नक्कल करत होते शिवसेना प्रमुखांची, तुम्हाला छान नक्कल करता येत होती. ती नक्कल काल तुम्ही राहुल गांधी तुमच्याकडे आणि मध्ये बोलायचं मी तुमच्याकडे बोलणार. जयेश वाणी, मी आपल्याला वेगळा वेळ देते, त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. शिवराय कुलकर्णी बोला. तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त वेळ तुम्ही घेतलेला आहे मगाशी, त्याच्यामुळे माझ्या मध्ये नाही बोलायचं. माझं झाल्यानंतर तुम्ही बोला, मी तुमच्या मध्ये बोललेलो नाही. असं आहे की राम मंदिरासाठी जेव्हा वर्गणी चालू होती तेव्हा त्याला खंडणी म्हणणारे उद्धव ठाकरे, जेव्हा शरद पवारांसोबत जाऊन बसले त्याला राम मंदिराच्या पैशांना ते खंडणी म्हणायला लागले. अयोध्येचं राम मंदिर झालं त्यावेळी सगळ्यात मोठा पोटशूळ कुठलेले उद्धव ठाकरे. दोन कुठल्या तरी शंकराचार्यांनी वेगळं मत मांडलं, त्याचा बाऊ करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे उद्धव ठाकरे. मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू, या उदाहरणांवरून त्यांनी हिंदुत्व सोडला मुद्दा अरे आम्ही गेलो ना, आम्ही काश्मीरमध्ये युती केली, आम्ही नंतर 370 हटवून दाखवलं. आम्ही छाताडावर बसून तिथे होमवर्क केल्यानंतर तिथे सगळी वचनं तयार केली, ग्राउंड तयार केलं आणि आम्ही आम्ही सीए आणलं, आम्ही 370 हटवून दाखवलं, आम्ही राम मंदिराचे अडथळे दूर केले. कसं शिवराय कुलकर्णी, माझा प्रश्न आहे की आमचं हिंदुत्व सत्य आहे हे सांगताना दुसऱ्यांवर टीका करायची काय गरज असते? माझा हा दोघांनाही प्रश्न आहे. माझा जयेश वाणी आणि शिवराय कुलकर्णी तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे की आमचंच हिंदुत्व सत्य आहे, आमचंच हिंदुत्व योग्य आहे म्हणताना दुसऱ्यावर टीका करायची काय गरज आहे? त्यांच्या म्हणण्यानुसार, जयेश वाणींच्या म्हणण्यानुसार, शिवसेना प्रमुखांच्या निर्माणानंतर जर ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी जर हे हिंदुत्व बांधवांना म्हणणं सुरू केलं, काल का नाही म्हटलं? काल काय प्रॉब्लेम होता? एरवी तुमच्या सभांमध्ये आता जे विश्लेषण चालू होतं त्यानुसार एरवीच्या सभांमध्ये बाकीच्या कम्युनिटीचे लोक नसतात का? शेड्यूल कास्ट तुमच्या सभेमध्ये नसतात, मुस्लिम तुमच्या सभेमध्ये नसतात, मग तुम्ही हिंदू बांधवांना तिथं कसं काय म्हणता? जर तिथे म्हणता तर राहुल गांधींना काय प्रॉब्लेम होता? विचारूया आपण, थेट विचारूया तुमचा प्रश्न, विचारूया आपण थेट प्रश्न. तुम्ही सुरुवात केली. जयेश वाणीजी, तुम्ही म्हणताय की हे सभेचा एक प्रोटोकॉल होता, कुठच्या मंचावर आपण आहोत हे उद्धव ठाकरेंनी जाणलं, म्हणजे याच्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या एकाही सभेमध्ये मुस्लिम, बौद्ध किंवा इतर धर्मीय नव्हते का? इतर जातीचे लोक नव्हते का? होतेच ना. शिवाजी पार्कची सभा बघितली नाही का? काढा बरं युट्यूब वरती. तेव्हा मुस्लिम होते, बौद्ध होते, सगळे होते. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हेच वाक्य वापरलं ना. एखाद्या वेळेस नाही वापरलं, काय फरक पडतो? कुलकर्णी, तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. माझा चॅलेंज स्वीकारा, मला मी राजीनामा देतो. खोटारडा माणूस एक नंबरचा.
भाषा नीट वापरा. हे तुमचं सेनेचं ग्राउंड नाही आहे. नाही, भाषा दोघांनीही नीट वापरावी अशी दोघांनाही विनंती आहे माझी, कारण हा मंच पुढारी न्यूजचा आहे. चुकीची भाषा वापरण्यासाठी हा मंच नाहीये. दोघांनीही भाषा नीट वापरावी अशी माझी दोघांनाही विनंती आहे. आरोप करताना सुद्धा सभ्य भाषेत आरोप करावे आणि एखाद्याला प्रत्युत्तर देताना सुद्धा सभ्य भाषेत प्रत्युत्तर द्यावं. ऐका, शब्द चुकला असेल पाठवा, कोर्टात लढायला पठ्ठ्या तयार आहे. खोटारडी माणसं आहेत. आता ऐका, हे भाजपनी काशीमध्ये कॉरिडॉर बांधलं आणि हिंदूंची मंदिरं काशी पडली. हो, शिवराय कुलकर्णी, आता जयेश वाणींना मुद्दा मांडू दे, त्यांचा आपण ऐकू. हिंदूंची कुलकर्णी बोला, काय बोलायचं ते बाजूला सरका, मी बोलतोय आता. वाणी नीट बोला. अरे तुला बोलायचं ना कुलकर्णी, तुमच्याशी नीटच बोलतोय. आपल्या पॅनलवरती जर आपल्याला जे सहकारी चर्चेसाठी आलेले आहेत त्यांचा आदर ठेवणं ही एक छोटा प्रोटोकॉल आहे. मी दोघांनाही विनंती करते, कृपया हा प्रोटोकॉल पाळावा, अन्यथा चर्चेला अर्थ राहत नाही. चूक झालेली नाही, मी त्यांना काहीही म्हटलेलं नाही. अरे तुम्ही बोलला कुलकर्णी, अरे तुम्ही बोलला. ठीक आहे, मी भोईटे सर मी तुमच्याकडे येते. भोईटे सर, या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की एक बाजू सांगते की आमचं हिंदुत्व सत्य आहे, दुसरी बाजू सांगते आमचंच हिंदुत्व सत्य आणि दुसऱ्याचं चुकीचं आहे. मुळात हिंदुत्वाची व्याख्या सांगणारे हे दोघं कोण? या दोघांनी आपली मक्तेदारी आहे असं का समजावं हे, आणि कशामुळे ही ताकद या दोघांनाही मिळते? मुळात लढाई तीच आहे ना, भाजपा आणि शिवसेनेमध्ये. त्यातही आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यामध्ये लढाई कशासाठी आहे? म्हणजे अगदी सध्याच्या मार्केट युगात त्या भाषेत बोलायचं झालं तर ब्रँडमधली लढाई आहे. त्याचबरोबर त्यांचं मार्केट एकच आहे, त्यांना हिंदुत्वाच्या मतांकडे सुद्धा दुर्लक्ष करता येत नाही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे इतर मतं जरी आता मगाशी मी म्हणालो तशी येऊ लागली असली किंवा भाजपाला आता इतर ठिकाणी काही घट झाली, म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेची मतं जातील, शिंदेंच्या शिवसेनेचे काही राहतील, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची जातील. बिहारमध्ये जनता दल युनायटेड जरी आलं असलं तरी इतर पक्ष एकत्र आहेत समोर, त्यामुळे तिथं काही बदल होईल का? कर्नाटकातली सत्ता गेली आहे, तिथं काही बदल होईल का? त्यातून जी घट होणार आहे ती भरून काढण्यासाठी थोडंसं हळूहळू सर्वसमावेशकतेकडे, म्हणजे सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान मोदींचं जे वाक्य आहे, जे घोषणा आहे, तिकडे थोडीफार तरी वाटचाल करावी, एक बेरजेचं राजकारण करावं. या भूमिकेतून भाजपासुद्धा काही गोष्टी बदलते. परंतु शिवसेना, ठाकरेंची शिवसेना जसं इतर मतांकडे डोळा ठेवून आहे, आता मी म्हणाल तसं भाजपा या निवडणुकीत इतर काही बेरीज करता येते का या प्रयत्नात आहे. त्यासाठी उमा भारती, परवेश शर्मा यांच्यासारख्यांची आगडोंब उसळवणाऱ्यांची तिकीटं जरी कापली जात असली तरी सुद्धा कोर वोटर कोण आहे दोघांचा? हिंदुत्ववादी आहे, कडक हिंदुत्ववादी आहेत, एकदम जे कडवटपणे हिंदुत्ववादी आहेत ते त्यांचे मतदार आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या तुमच्या हिंदुत्वापेक्षा माझं हिंदुत्व कसं प्रखर हे सांगितल्याशिवाय दोघांनाही पर्याय नाही. अर्थात नम्रता, तुमचा प्रश्न रास्त आहे. तुम्ही आणि मी आपण दोघंही हिंदू. प्रश्न पडला असेल तुम्हालाही, जो मलाही पडला आहे, हे खरोखर दोघं हिंदू आहेत का? कारण ज्या हिंदू संस्कृतीत आपण वाढलो त्यात या प्रकारची भाषा आणि या प्रकारचं वागणं बसतं का, याचा खरोखरच राजकीय नेत्यांनी विचार केला पाहिजे. आणि कन्क्लुजन हेच आहे की फट्ट म्हटलं की बॉम्बस्फोट झाल्यासारखा फील ज्या वेळेला येतो त्यावेळेला निवडणुका जवळ आलेल्या आहेत. मतदारांनी फक्त याचं निरीक्षण करत राहावं आणि आपलं मत फक्त योग्य पारड्यात टाकावं, एवढंच मतदाराच्या हातात आहे. योग्य धडा त्याद्वारेच शिकवला जाईल. या चर्चेसाठी आपल्याला शिवराय कुलकर्णी, जयेश वाणी, त्याचबरोबर भोईटे सर तिघांनीही वेळ दिला. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. पुन्हा एकदा पुढील विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.